कांद्याच्या शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे, अनुदान नाही आहे आणि या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये सरकार मात्र सत्तेमध्ये मशगूल आहे आणि म्हणून या शेतकरी मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी आपल्या तालुक्याचे युवा दमदार सन्मान्य खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे, त्याचप्रमाणे सत्यशीलदादा शेरकर, माऊली शेठ खंडागळे या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी आंदोलन संपन्न होत आहे। तरी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण काही काळ आरक्षणाला थांबवायला की आम्हाला हा जो कार्यक्रम आहे तो शांतपणे संपन्न करता येईल आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या नेतृत्व खासदार डॉक्टर या ठिकाणी होत आहे। प्रथमतः छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी वरती आपली मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर हा मोर्चा नारळावर जातो। या ठिकाणी उपस्थित झालेले सन्मान डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। सन्मान्य सभेला विनंती आहे की आपण छत्रपतीला पुष्पार्पण करावा। या निमित्तानं हरिदास चौधरी, अमोलजी चौधरी साहेब, जगन्नाथ शेवाळे, माऊली शेठ खंडागळे, किशोरबाई थोरात, श्रीभाऊजी भोर, सतीशदादा शेरकर, प्रसन्न डोके या सर्व मान्यवरांच्या निमित्ताने मी सहर्ष स्वागत करतो आणि छत्रपतीच्या पुतळ्याला पुष्पार्पण करण्याकरता सन्मान्य खासदार साहेब या ठिकाणी येत आहेत। या जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शिवसेना पक्षाचे अध्यक्ष भोर साहेब, त्याचप्रमाणे तालुक्यातील सेनेचे अध्यक्ष माऊली खंडागळे, सन्माननीय किशोरबाई थोरात, अशोकरावजी घोलक या तीनही पक्षाचे सन्मान्य नेते आणि कार्यकर्ते आणि शेतकरी या निमित्ताने उपस्थित आहेत। एकदा जोरात घोषणा द्या, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शंभू महाराज की। आज सकाळपासून लढायचं नाही, लढायचं नाही, लढायचं नाही, आज सकाळी शिवनेरीच्या पायथ्याला सुरुवात करून आपल्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींच्या ज्या व्यथा आहेत त्या मांडण्यासाठी खासदारांनी संसदेमध्ये प्रयत्न केले। मागे सारखं मागे सरकारने 2 वेळा संसद रत्न पुरस्कार दिलेले खासदार आहेत। काल साखरला एक टेंडर निर्माण झालेला आहे। बायपास आणि रस्ते ही विकासाची कामं आपण खासदारांच्या मार्फत पाहतो, परंतु शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न मांडायला सुप्रियाताई सुळे आणि अमोल कोल्हे हे देशातले 2 खासदार गेले आणि संसदेमध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं। शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा आसुरी बहुमताच्या जीवावर हे सरकार प्रयत्न करत आहे, त्याचा आम्ही सर्व जनता निषेध करत असताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा शेतीच्या मध्ये देशाचं नेतृत्व करतो, हा तालुका शेतीच्या मध्ये देशाचं नेतृत्व करतो। या ठिकाणी अनेक तरुण बेरोजगार जे होते ते शेतीच्या धंद्याला लागले, मोठी गुंतवणूक केली आणि गेले 9 वर्ष सरकार शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित सगळ्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि खरं तर आपले खासदार संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे यांना धन्यवाद देतो की आपल्या शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु सरकारने त्यांचं ऐकून न घेता खरं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा न फोडता त्यांना निलंबन करण्यात आलं। आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी कांदा निर्यात बंदीमुळं आपल्या शेतकऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होतंय। आज कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव नाही, टोमॅटोचे बाजारभाव काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढले, त्यावेळेला शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारची टोमॅटो त्या ठिकाणी उपलब्ध आहे। आज सोयाबीनची काय परिस्थिती आहे, म्हणजे शेतकरी कुठं ना कुठल्या तरी या केंद्र सरकारच्या धोरणामुळे अडकत चाललेला आहे। आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये भीमन क्षेत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। या ठिकाणी लाईटचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी खरं तर आपल्याला त्या ठिकाणी लाईट आपल्याला पूर्णपणे सरकारने या ठिकाणी दिली गेली पाहिजे। अशा अनेक प्रश्नांच्या निमित्तानं या ठिकाणी हा आक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आज सकाळपासून शिवनेरीपासून या
आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. बनकर फाटा, ओतूर आता आळे फाटा, यानंतर नारायणगाव आणि कळंब मार्गे हा खरं तर बारामती दौड हे सगळं काल्यानंतर 30 तारखेला याची सांगता सभा ही 30 तारखेला कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी होणार आहे. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित राहायचं असे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि दुपारी 1 वाजता त्या ठिकाणी या सभेची सुरुवात होणार आहे. मी अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि डायरेक्ट नारायणगावला यानंतर रॅली आपली जाणार आहे. सगळ्यांनी या रॅलीवर सांगू. शेतकरी एकजुटीचा. शेतकरी एकजुटीचा. अरे रडायचं नाही, रडायचं नाही. फाट्यावर येतो आमची कांदा लागवड चालू. चला नारायणगाव, चलो नारायणगाव, पायी पायी पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं हे आश्वासन या भाजप सरकारनं आम्हाला दिलं होतं. अहो, आजचे दिन आणू म्हणले होते, आजचे दिन आले, आमचे नाही, मुठभर उद्योगधंद्यांचे. म्हणून आम्ही म्हणतो अच्छे दिन कोणाचे, अच्छे दिन कोणाचे.